आपल्या लोककलेतून प्रबोधनाचा वारसा जपणारे तथा वंचित शोषित घटकांच्या वेदना शब्दांतून मांडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्तानं ज्येष्ठ साहित्यिक शरद गोरे सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. सर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती आणि या जयंतीच्या निमित्तानं खरं तर त्यांना अभिवादन करण्यासाठी आपल्या शब्दातून तुम्ही कसं अभिवादन करता? सर्वप्रथम TV9 मराठीच्या सर्व रसिकांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या मी मनापासून शुभेच्छा देतो. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे जे आहेत खरं तर जागतिक कीर्तीचे विचारवंत आहेत. त्यांनी आपण बघितलं 35 ग्रंथ जे आहेत, कादंबरी 35 लिहिलेल्या आहेत, 15 त्यांचे कथासंग्रह आहेत, 12 त्यांच्या ज्या आहेत त्या नाटिका आहेत. म्हणजे अशी 50 ग्रंथांचं त्यांनी लेखन केलं आणि त्यांचा केंद्रबिंदू जो होता तो माणूस हा केंद्रबिंदू होता. शोषित उपेक्षित हा सगळा समाज जो आहे, 18 पगड 12 बलुतेदारांचं प्रतिनिधित्व लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी केलं. त्यांच्या तत्त्वज्ञानाचा गाभा जर बघितला तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की ही पृथ्वी जी आहे ती शेष नागाच्या फण्यावरती नाही तर कष्टकऱ्यांच्या तळहातावरती उभी आहे. यावरूनच सगळं आलं. खरं तर त्यांनी मसानातलं सोनं नावाची त्यांची कथा अतिशय प्रसिद्ध आहे. त्यात त्यांच्या कथेमधले किंवा कादंबरीमधले नायक जे आहेत तर ते नायक हे लढा देत आहेत. आपण त्या व्यवस्था जी आहे, बरबटलेल्या व्यवस्थेविरुद्ध आवाज आणि हुंकार जो आहे हा लेखणीचा गाभा राहिलेला आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा. आपण बघतो की त्यांनी मूल्याधिष्ठित लेखन जे आहे, समता आहे, समानता आहे, एकता आहे आणि मानवता हा केंद्रबिंदू म्हणून त्यांनी खरं तर लिखाण केलेलं आहे. जेव्हा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे रशियाला गेले होते तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पवाडा जो आहे परदेशामध्ये कुणी जर गायन केलं असेल तर ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केलेलं आहे. आणि अगदी आपण बघितलं की आज संयुक्त महाराष्ट्राचा लढा ज्यावेळेस उभा राहिला, अग्रणी होते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि त्यांचं त्यावेळेस छक्कड जी आहे, माझी मैना गावाकडे राहिली, माझी कारवार, हुबळी, धारवाड, बेळगाव यासारखी अनेक गावं जी आहेत तर ती महाराष्ट्रापासून तुटलेली आहेत आणि त्यांची आर्त हाक जी आहे तर ती आपल्या कवनामधनं, आपल्या छक्कड लावणीमधनं त्यांनी मांडलेली आहे. प्रबोधनाचं आपण म्हणतो कार्य एखाद्या लेखकाने विचारवंतांनी कसं करावं, त्यांचं योगदान जे आहे ते वादातीत आहे. आणि त्यांनी दिलेलं तत्त्वज्ञान जे आहे, ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची त्यांची 1949 साली भेट झाली तर त्यावेळेस त्यांनी लिहिलेलं कोट अतिशय प्रसिद्ध आहे. काय तर त्या कोटमध्ये ते काय म्हणतात, मज सांगून गेले भीमराव काय वर घाली घाव. तर त्यांनी काय सांगितलेलं आहे की मला भीमरायांनी जे सांगितलेलं समतेचं तत्त्वज्ञान जे आहे हे तत्त्वज्ञान आणि त्या तत्त्वज्ञानांचीच खरं तर त्यांनी आराधना संपूर्ण आयुष्यभर केलेली आहे. आणि त्यांनी मांडलेले विचार जे आहेत तर मला वाटतं ते विचार किती ज्वलंत आहेत, किती महत्त्वाचे आहेत हे आपण बघतोयच. आणि त्यांनी मांडलेले विचार हे कधीही कालबाह्य होणार नाही. कारण त्यांनी माणसाचं गाणं मांडलेलं आहे, माणसाची कणव मांडलेले आहे, माणसांची आक्रंदनं मांडलेली आहेत आणि ही आक्रंदनं जी आहेत ती आजसुद्धा रिलेव्हंट होतात. खरं तर सर, आता आपण बघितलं तर समाजात एक विषमतेचं बीज पेरलं जातं आहे. आज जातीमध्ये, धर्मामध्ये एक वेगवेगळी विषमता पसरली. याच्यामुळं आज समाजावरती उठलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यावेळेसुद्धा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेने एक समतेचं गाणं गायलं. एकता असेल, बंधुता असेल, हा एक विचार समाजाला दिला. तुम्हाला काय वाटतं की या घडीला लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे जे विचार आहेत ते आपल्या समाजामध्ये प्रत्येकाच्या मनात रुजण्यासाठी काय पावलं उचलली पाहिजेत? खरं तर त्यावरती भाष्य करताना ही भावना जी आहे माझ्या मनामध्ये येते की लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी मांडलेलं तत्त्वज्ञान आणि आजच्या परिस्थितीमधलं शोषण यावरती भाष्य करणारे एक काव्य मी समर्पित करतो सगळ्या रसिकांना. काय की हे काव्य मला वाटतं आत्ताच्या पिढीला लागू आहे आणि ते तत्त्वज्ञान जे आहे तर ते समतेमधनंच आलेलं तत्त्वज्ञान आहे. तर या तत्त्वज्ञानामध्ये मी काय म्हणायचं आहे किंवा त्या तत्त्वज्ञानानं असं म्हणलं आहे, अजून मिळाला नाही आम्हाला प्रकाश, अजून ठेंगणे आमचं आकाश. अजून मिळाला नाही आम्हाला प्रकाश, अजून ठेंगणे आमचं आकाश. खऱ्या प्रकाशाला पाहायचं अजून राहिलं आहे आणि खरं स्वातंत्र्य तरी आम्ही कुठं पाहिलं आहे. माणसं आहे तिथे उदास, अजून ठेंगणे आमचं आकाश, अजून मिळाला नाही आम्हाला प्रकाश. युगपुरुषांना काही गद्दारांनी इथं वाटलं आहे, युगपुरुषांना काही गद्दारांनी इथं वाटलं आहे. त्यांच्या नावावर त्यांनी सत्तेचं शिखर गाठलं आहे. जातीय दंगलीत आम्ही सारा गाव पेटवतो आणि फक्त 15 ऑगस्टलाच आम्ही देशप्रेम आठवतो. शिल्लक आहे अजून इथं बिनकामाचा वनवास, अजून ठेंगणं आमचं आकाश, अजून मिळालं नाही आम्हाला प्रकाश. तरुणांचं रक्त आता समतेसाठी पेटत नाही.
तरुणांचं रक्त आता समतेसाठी पेटत नाही. ज्योतिबा तुमच्यासारखं आता कुणीच भेटत नाही. अहो शिवबा सर्व थंड झाले तुमच्या देशात. अन्यायाविरुद्ध एकही मावळा येत नाही आवेशात. अन्ना बिना मरतायत माणसं, अन्ना बिना मरतायत माणसं, मंत्री खातायत सुग्रास. अजून ठेंगणं आमचं आकाश, अजून मिळाला ना आम्हाला प्रकाश. आराखडा राहतो कागदावरती विकास होतो स्वप्नात. आराखडा राहतो कागदावरती विकास होतो स्वप्नात. प्रत्येकजण सरसवला इथं पुढारी होण्याच्या प्रयत्नात. नोकरीचं स्वप्न आता तरुणाला पेलवत नाही आणि पैसे चारल्या बिगर नोकरीला कुणीच बोलवत नाही. सगळीकडे अंधार आणि विजेचा नाही तपास. अजून ठेंगणं आमचं आकाश, अजून मिळाला नाही आम्हाला प्रकाश. आणि अण्णाभाऊंच्याच विचारधारेमधलं उत्तर या वस्तीला काय आहे प्रतिकात्मक त्या शेवटच्या ओळीमध्ये आहे. दर 5 वर्षांनी जातीवादी कुत्री इथं गुंडा घोळतात. दर 5 वर्षांनी जातीवादी कुत्री इथं गुंडा घोळतात. आम्ही तुमच्याच जातीचे म्हणून लाळ गाळतात. ह्या हरामखोरांना आता जिवंत गाडलं पाहिजे किंवा तलवारीने टराटरा फाडलं पाहिजे. मगच घेता येईल आपला मोकळा श्वास. पण अजून ठेंगणं आमचं आकाश, अजून मिळाला नाही आम्हाला प्रकाश. वा सर, खरं तर शेवटचा प्रश्न विचारतो सर. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जी प्रतिभा आहे विचारांची ती विलक्षण होती. फक्त 1.5 दिवस शाळेमध्ये गेले, मात्र त्यांची जे काही समाजाला जी प्रबोधनाचा विचार दिलात तो विलक्षण आहे. मात्र लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कुठंतरी उपेक्षित राहिल्यात. फक्त एका जातीपुरतंच मर्यादित आम्ही त्यांना गुंडाळलं आहे. त्यामुळे आजच्या समाजाला किंवा इथल्या राजकीय लोकांनी त्याच्यावरती भर टाकून, प्रकाश टाकून ते सर्वांसाठी होण्यासाठी काय करणं किंवा काय पावलं उचलणं गरजेचं वाटतं तुम्हाला? खरं तर राज्य सरकार आणि केंद्र सरकारने ह्याचा तौलिक आणि मौलिक अभ्यास करण्यासाठी खरं तर अध्यासनं जी आहेत प्रत्येक विद्यापीठामध्ये अध्यासनाची निर्मिती केली पाहिजे. शालेय पाठ्यपुस्तकामध्ये अगदी तुकरट माणसांचे सगळे धडे आज बघतो आपण ह्या अवस्थेमध्ये दिसतात. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी मांडलेलं तत्त्वज्ञान जे आहे ते प्रेरणादायी आहे. प्रोत्साहन मिळेल, लोकांना नवीन आत्मबळ मिळेल. आणि ही संघर्षाची गाथा जी आहे, प्रवाहाविरुद्ध पाहून कसं जिंकायचं, हे सगळं सार त्यांच्या सगळ्या साहित्यामध्ये आहे. तर मला वाटतं सरकारने त्याकडं खरं लक्ष दिलं पाहिजे. आणि ह्याचा प्रचार आणि प्रसार जो आहे जगातल्या सगळ्या भाषेमध्ये त्यांचं साहित्य कसं पोचेल यासाठी सुद्धा काम करणं अत्यंत गरजेचं आहे. समाजातल्या वेदनेचा हुंकार बनणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे सर्व समाजामध्ये गेले पाहिजेत आणि याचा कुठंतरी सरकारनं उचित सन्मान केला पाहिजे अशी भावना ज्येष्ठ साहित्यिक शरद गोरे करताना आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन अनिकेतसोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.